शिवसेनेचा आज 59वा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्तानं खरं तर याच वर्धापन दिनाच्या एकूणच VIP रूममध्ये आपण बघतोय की शिवसेनेचे हे अनेक आमदार आणि नेते मंत्री उपस्थित आहेत आणि निश्चितच खूप दिवसानंतर एकत्र भेट झाल्यानंतर त्यांच्यामध्ये अर्थात गप्पा मोठ्या प्रमाणात रंगलेल्या देखील बघायला मिळतात। आपल्यासोबत योगेशजी आहेत। योगेशजी, आज शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन आहे। शिवसेनेच्या अनेक आठवणी, शिवसेनेचं बाळकडू अगदी लहानपणापासूनच तुम्हाला मिळालेलं आहे, काय आठवणी आहेत? नाही, आठवणी बऱ्याच आहेत। रामदास भाईंनी आम्हाला अनेक असे किस्से सांगितलेत ज्यावेळेस शिवसेनेची स्थापना झाली त्यानंतर रामदास भाई त्यावेळेला तरुण होते आणि मुंबईमध्ये जो लढा वंदने बाळासाहेबांनी उभा केला होता त्या लढ्यामध्ये जे शिवसैनिक आक्रमक झाले होते त्यावेळेस शिवसैनिकांनी अंगावरती घेतलेल्या केसेस, त्यावेळेला अनेक शिवसैनिकांना त्यावेळेला काँग्रेसचं सरकार असायचं आणि त्या काँग्रेसच्या सरकारमध्ये शिवसैनिकांवरती कसे अन्याय होत होते, ह्या सगळ्या संघर्षामधून शिवसेना कशी उभी राहिली, हे सगळे किस्से रामदास भाईंनी आम्हाला लहानपणापासून सांगितलेत। आणि आता वंदने बाळासाहेबांचे विचार आमच्या मनामध्ये असं घर करून गेले की आता कधीच बाहेर निघू शकत नाही। म्हणून मला वाटतं आजचा दिवस हा म्हणून आमच्यासाठी महत्त्वाचा आहे की आज वंदने बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली आजच्या दिवशी, म्हणून आज योगेश कदम आहे, म्हणून आज मुंबईमध्ये मराठी माणूस आहे, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये किंवा जगामध्ये देखील प्रत्येक मराठी माणसाला आजच्या दिवसाचा नक्कीच अभिमान आहे। शिवसेनेनं खरं तर अनेक आठवणी दिल्या, अनेक लढे देखील त्या ठिकाणी तुम्ही उभे केले होते। अगदी रस्त्यावरच्या लढाईपासून मंत्रालयापर्यंत शिवसेना या ठिकाणी पोहोचलेली बघायला मिळाली। एकूणच एका लढ्याचे प्रतीक, जसं तुम्ही म्हणालात की रामदास भाई होते, एका लढ्याचे प्रतीक तुम्ही देखील आहात, कारण शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही हे बाळासाहेबांचं ब्रीदवाक्य होतं आणि त्यालाच अनुसरून या ठिकाणी आज हायलाईट देखील ते बॅनर करण्यात आलेले आहेत आणि त्याच मुद्द्याला अनुसरून तुम्ही देखील लढा दिला। नक्कीच मुख्य लढा हा माननीय शिंदेसाहेबांनी दिला आणि आम्ही शिंदेसाहेबांना बिनधास्तपणे साथ दिली। त्यावेळेला 50 आमदार गेले, त्याच्यामध्ये सर्वात तरुण आमदार मी होतो, पहिल्या टर्मचा आमदार होतो। भविष्याचा जर का एखाद्याच्या तरुण मनामध्ये विचार येतो की बाबा माझं भविष्य काय होईल, मी पुन्हा आमदार होणार की नाही, पण हा विचार मी माझ्या मनामध्ये न आणता आपल्याला काही करून शिवसेना वाचवायची आहे। शिंदेसाहेबांनी घेतलेला निर्णय योग्य आहे, त्यांना आपण साथ दिली पाहिजे आणि त्या लढ्याला आम्ही साथ देणं त्याला यश आलं आणि म्हणूनच आज वर्धापन दिन शिवसेनेचा हा भगव्यासोबत साजरा होतोय। कदाचित हा वर्धापन दिन म्हणजे हा उठाव शिंदेसाहेबांनी केला नसता तर हा वर्धापन दिन कदाचित काँग्रेसच्या टोपीसोबत आम्हाला साजरा करावा लागला असता, पण आज शिवसेनेच्या भगव्यासोबत साजरा होतोय फक्त शिंदेसाहेबांमुळे। अनेक केसेस खरं तर अंगावर घेऊन या शिवसैनिकांनी शिवसेना स्थापन केली। शिवसेनेला भविष्यात कुठे बघता? नाही, शिवसेना अशीच उभी राहिली नाही। रामदास भाईंसारखे नेते होते, शिंदेसाहेबांसारखे नेते आहेत, रामदास भाईंसारखे त्यावेळेस ते कार्यकर्ते म्हणून जेव्हा कार्यरत होते त्यावेळेला कार्यकर्त्यांचे, शिवसैनिकांचे रक्त सांडलं असं त्यावेळेला शिवसेना उभी राहिली। आता भविष्याची वाटचाल शिवसेनेची होत असताना अर्थातच अत्याधुनिक गोष्टींकडे वाटचाल होत असताना शिवसेना वाढली पाहिजे, शिवसेना अजून मजबूत झाली पाहिजे, महाराष्ट्रामध्ये शिवसेना अजून वाढली पाहिजे। शिंदेसाहेबांनी जो निर्णय घेतला तो का घेतला हे जनतेला पटलेलं आहे, हे मागच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसलं, पण आता हा विचार इथून थांबून चालणार नाही। हे प्रत्येक व्यक्तीपर्यंत, घराघरापर्यंत, शिवसैनिकांपर्यंत, प्रत्येक घरामध्ये शिवसैनिक उभा राहीपर्यंत आम्ही सक्रिय राहिलं पाहिजे। नक्कीच आपण सक्रिय राहिलं पाहिजे असं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आणि आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर शिवसेनेचे अनेक महत्त्वाचे नेते जे आहेत ते सध्या उपस्थित असलेले बघायला मिळत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, काय सांगाल सर, शिवसेना 59 वर्षाची झालेली आहे, शिवसेनेला आगामी काळात कुठे बघता? शिवसेनेचा आज वर्धापन दिन आहे। सर्वप्रथम मी वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो। शिवसेना झपाट्याने महाराष्ट्रामध्ये वाढते आहे आणि मला वाटतं आता महाराष्ट्रामध्ये सरकारमध्येच आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये मराठा बहुमतानेच मुंबई महानगरपालिका, सर्वच महानगरपालिका महायुतीच्या माध्यमातून शिवसेना 1 नंबरला असेल असं मला वाटतं। ते कोकणचे सगळे नेते पण आहेत, उदयजी पण आहेत। उदयजी, शिवसेना 59वा वर्धापन दिन आहे, 59 वर्षांची शिवसेना झालेली आहे। शिवसेनेने बऱ्याच काही गोष्टी बघितलेल्या आहे, अगदी रस्त्यावरच्या मारामारीपासून किंवा रस्त्यावरच्या मुकाबले आपण केलेले आहेत। आज मंत्रालयामध्ये आहे शिवसेना, आगामी काळामध्ये शिवसेना कुठे असेल? आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि आमच्या सगळ्यांची इच्छा हीच आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेवर देखील महायुतीचा, शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे आणि त्या दृष्टीनं हा 59वा आम्ही वर्धापन दिन साजरा करतोय। आणि त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की आम्ही जी विधानसभेची निवडणूक या वर्धापन दिनाच्या अगोदर लढवली त्याच्यामध्ये आमचा रिझल्ट 80% लागला आहे आणि आम्हाला रोज सकाळी जे सल्ले देतात त्यांचा रिझल्ट फक्त 17% आहे। त्याच्यामुळे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना
ही धनुष्यबाणाची एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालते हे सिद्ध झालेलं आहे. शिवसेनेसमोर अनेक चॅलेंजेस आहेत, कारण कोर्टाची लढाई एकीकडे आहे, निवडणुका कशा लढवायच्या त्या संदर्भात आहेत, वेगवेगळे अनेक पेच प्रसंग सध्या शिवसेनेसमोर आहेत की अनेक पेच प्रसंग शिंदे साहेबांनी दूर केलेले आहेत. ते पेच प्रसंग असेच दूर होतील आणि धनुष्यबाणाची शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील भरभक्कमपणानं पाय रोवून उभी राहील. खरं तर 20 ते 25 जणांनी सुरुवातीला उठाव केला आणि त्याच्यानंतर ही मोठी आणि व्यापक अशी शिवसेना झाली. तळागाळातले अनेक शिवसैनिक या ठिकाणी शिवसेनेमध्ये दाखल झालेले बघायला मिळतात. काय नेमकं उद्दिष्ट आहे? कारण अनेकांचं खरं तर जबाबदारी आपल्याकडे आहे, आपण मास्टर माइंड आहात म्हणून विशेष ओळखला जातात. मुद्दा असा राहतो की 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलं, जे महाराष्ट्राला विकासानं आकर्षित केलं, त्याच्यामुळं अनेक आता पक्षातले लोक साहेबांचं नेतृत्व स्वीकारत आहेत. 2.5 वर्षानंतर जी झाली निवडणूक आहे त्याच्यामध्ये साहेबांनी स्वतःला प्रूव्ह करून देखील दाखवलं की वंदनीय बाळासाहेबांचा विचार खऱ्या अर्थानं ते स्वतः पुढे घेऊन जात आहेत. आणि आता शिंदे साहेबांबद्दल एक विलक्षण आकर्षण प्रत्येक पक्षातल्या नेत्याला आहे. त्यामुळे सगळे लोक साहेबांकडे बघून पक्षामध्ये येत आहेत. एक दिवस असा येईल की सगळ्यात मोठा पक्ष शिवसेना असेल. दुसरीकडे असंही म्हटलं जात आहे की येणाऱ्या आगामी काळामध्ये खरं तर शिवसेना अजून वाढेल किंवा शिवसेनेचे जे सोडून गेलेले नेते आहेत ते कदाचित वेगळ्या पक्षात असतील, जे शिवसेनेला पुन्हा जॉईन करतील, महायुतीला जॉईन करतील, राज ठाकरे येऊ शकतील. काय वाटतंय? नाही, मला असं वाटतं की आता बाकीच्या पक्षाच्या नेत्यांबद्दल बोलण्यापेक्षा शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्याचा आम्ही संकल्प करतोय. बाकीच्या गोष्टींवर यथाअवकाश बोलता येईल. बरोबर. आपल्यासोबत निलेश राणे देखील आहेत. खरं तर राणे यांच्यासाठी शिवसेना काही नवीन नाही, अगदी लहानपणापासून त्यांनी देखील शिवसेना पाहिलेली आहे. जर नारायण राणे किंवा निलेश राणे जर आपल्यासोबत येऊ शकतील तर शिवसेनेचे जे सोडून गेलेले अनेक नेते आहेत ते देखील येऊ शकतील. नाही, निलेशजी सांगताना अनेक वेळा सांगतात की त्यांची पहिली इनिंग शिवसेनेमध्ये सुरू झाली आणि दुसरी इनिंग देखील शिवसेनेमध्ये सुरू होते. त्याच्यामुळं राणेसाहेब जरी भाजपामध्ये असले तरी आम्हाला सगळ्यांनाच मार्गदर्शन करतात. पण निलेशजी देखील कोकणामधला एक यशस्वी चेहरा आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं ते शिंदेसाहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवत आहेत आणि कोकणामध्ये आम्ही सगळे एक कुटुंब म्हणून काम करतो आणि शिंदेसाहेबांची ताकद वाढवतो. कोकणातले हे सगळे नेते या सध्या या ठिकाणी बसलेले बघायला मिळत आहेत. कोकणातले हे सगळे नेते म्हणजे शिवसेनेचा पायाच कोकण आहे, त्याच्यामुळे कोकण सध्या शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या सोबत आलाय असं म्हणू शकतो. कोकणातले सगळेच नेते इथे आहेत, परंतु कोकणानं नवीन एक इतिहास घडवला आहे राजकारणामध्ये की राणे कुटुंबातले 2 बंधू आणि सामंत कुटुंबातले 2 बंधू विधानसभेमध्ये आहेत. ही देखील किमया कोकणातली आहे. पण कोकणच्या विकासासाठी आम्ही सगळे महायुती म्हणून काम करतो आहे, राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आणि मला असं वाटतं की भविष्यामध्ये देखील कोकणवासियांचं विकास हे ब्रीद आहे, भांडण हे ब्रीद नाही. त्याच्यामुळे निलेशजी असतील, नितेशजी असतील, किरण भैया असतील, राजन साळवी साहेब आता आमच्यासोबत आलेले आहेत. आम्ही सगळे एकत्र काम करतो आणि विकासाला नक्की दिशा देतोय असं आमचं मत. याच कोकणाला नख लावण्याचं काम होतंय असं देखील ठाकरे गटाकडून वारंवार सांगितलं जात आहे. उद्धव ठाकरे स्वतः म्हणतात स्वतःकडे काहीच न राहिल्यामुळं हे नैराश्य आहे. आमच्या 3 जिल्ह्यामध्ये त्यांनी 15 जागा लढवल्या, 1 चुकून आली, बाकी सगळ्या जागा आम्ही जिंकलो. ते नैराश्य आहे, त्यांना नैराश्यात राहू देत. ते जेवढे शिवसेनेवर आणि एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करतील तेवढे आमचे आमदार, स्थानिक स्वराज्य संस्था वाढतील आणि मतं देखील वाढतील. एक बॅनर जे आहे ते सध्या सभागृहात लावण्यात आलेले आहेत. गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये शिवसेनेने ज्या पद्धतीची कामं केली, म्हणजे धारावी विकास प्रकल्प असो, मराठवाडा वॉटर ग्रिड प्रकल्प असो, अनेक प्रकल्पासंदर्भात खरं तर माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आगामी काळात तुम्ही उद्योगमंत्री आहात, आगामी काळामध्ये कशा पद्धतीची ही प्रगती असू शकते आणि काय लेवलला तुम्ही शिवसेनेला घेऊन जाऊ शकता? रमाबाई चाळीपासून धारावीपर्यंतचा जर तुम्ही विकास बघितला तर मला असं वाटतं की हे ऐतिहासिक आहे आणि हे एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतलेले आहेत. कोकणचा कोस्टल रोड असेल, आता नवीन जो होणारा नॅशनल हायवे आहे तो असेल, या सगळ्या गोष्टी कोकणामध्ये पण जात आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने देखील आम्ही मोठं काम करतो आहे आणि महाराष्ट्राला अपेक्षित असलेला विकास देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली, शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि दादांच्या नेतृत्वाखाली होतो आहे. ही देखील खात्री जनतेला पटलेली आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आम्ही काय केलं हे मागं वळून पाहिलं पाहिजे, ते कार्यकर्त्यांना देखील कळलं पाहिजे आणि म्हणून हे सगळे बॅनर्स आम्ही लावलेले आहेत. शेवटचा प्रश्न विचारते. शिवसेना ठाकरे गटाचे 5 खासदार तुमच्या संपर्कात असल्याची माहिती कळते, 3 आमदार देखील संपर्कात आहे अशी देखील माहिती कळते. त्यात कितपत तथ्य आहे आणि आगामी काळामध्ये हा पक्षप्रवेश होऊ शकतो का? आज मला असं वाटतं की त्याच्यावर बोलणं उचित नाही. आज वर्धापन दिन आहे. जे कोण येतील त्यांचं स्वागत एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली नक्की होईल. परंतु खासदार किती संपर्कात आहेत, आमदार किती संपर्कात आहेत
ही चर्चा करण्यापेक्षा येणाऱ्यांचं स्वागत करू. नक्कीच आपण बघतोय की आगामी काळामध्ये शिवसेनेचं एक स्वरूप वेगळं बदललेलं असेल आणि आगामी काळामध्ये देखील अनेक जण येऊ इच्छितात, मात्र त्यांचं स्वरूप जे आहे ते येत्या काही दिवसांमध्येच कळेल असं देखील स्पष्टीकरण या ठिकाणी उदय सामंत यांनी व्यक्त केलेलं आहे. याशिवाय बाळ कडू खरं तर लहानपणापासूनच घरी मिळालेलं आहे, मात्र शिवसेनेने बरंच काही घडवलं असल्याचं योगेश कदम यांनी देखील स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अनुप सवैदे ही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.